तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। फर्स्ट आपण सर्किट डायग्राम बघू. कनेक्शन डायग्राम फॉर नॅचरल सॅम्पलिंग. त्यानंतर सेकंड डायग्राम आउटपुट साइन वेव्ह सॅम्पलिंग पल्स नेचर सॅम्पलिंग. त्यानंतर थर्ड होल्ड पल्स आउटपुट ऑफ सॅम्पलिंग होल्ड पल्स फॉर स्मॉलर व्हॅल्यू. पहिली पिन ही आपण ग्राउंड करणार आहे, ती DSOच्या ग्राउंडला जोडणार. आणि दुसरी पिन ही साईन वेव्ह चेक करण्यासाठी, साईन वेव्हची फिक्स व्हॅल्यू बघण्यासाठी आपण फ्रिक्वेन्सी जनरेटरला जोडून ती DSOच्या चॅनलला जोडणार आणि तिथून आपल्याला साईन वेव्हची फिक्स व्हॅल्यू मिळेल. आता आपल्याला इथं साईन वेव्ह भेटलेली आहे. ही इनपुट साईन वेव्ह आपण ही नॅचरल फ्रिक्वेन्सीला अप्लाय करणार. आता आपण यामध्ये दुसऱ्या ह्याच्यात नॅचरल सॅम्पलिंगचं कनेक्शन करणार आहे. त्यासाठी आपण साईन वेव्हची पिन जोडून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण ग्राउंडला पिन जोडलेली आहे DSOच्या, आणि दुसरी पिन ही फिक्स फ्रिक्वेन्सी जनरेटरला जोडून नॅचरल सॅम्पलिंगच्या इनपुटला आपण जोडणार आहोत. आणि दुसरी पिन ही क्रिस्टल क्लॉकमधून आपण क्लॉकला देणार आहोत. कंट्रोलरचा आउटपुट आपण यस क्लॉकला देणार आहोत नॅचरल सॅम्पलिंगसाठी, आणि अजून एक कंट्रोलरचा आउटपुट हे होल्ड पल्ससाठी देणार आहोत. आणि आता नॅचरल सॅम्पलिंगचा आउटपुट हे आपण CROवर ऑब्झर्व करणार आहोत. त्या आउटपुटमध्ये आपल्याला नॅचरल सॅम्पलिंगचा वेव्ह फॉर्म मिळेल. सॅम्पलिंग आउटपुट हे सोर्स फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ट्वाईस FM असल्यावर त्याची कंडिशन सॅटिस्फाय होते. आउटपुट नॅचरल सॅम्पलिंगचं हे आपण बफरला कनेक्ट करणार आहोत, आणि बफरचा आउटपुट हे आपण कॅपॅसिटर 1ला कनेक्ट करून आपण वेव्ह फॉर्म ऑब्झर्व करणार आहोत. तर ह्या वेव्ह फॉर्ममध्ये आपल्याला स्पाइक दिसत आहे. आता कॅपॅसिटर 1मध्ये जी पिन लावलेली होती ती कॅपॅसिटर 2ला लावून आपण पीक ओव्हरशूट ऑब्झर्व करणार आहोत. आता आउटपुट आपण तिचं कनेक्ट करून कॅपॅसिटर 2ला आपण बफरचा आउटपुट हे रिसिव्हरचा आउटपुट आपण याला लो पास फिल्टरला देणार आहोत. आणि लो पास फिल्टरचा आउटपुट आपण हे DSOला देणार आहोत. त्यातून आपल्याला रिकन्स्ट्रक्टेड वेव्ह फॉर्म होईल. आणि आपण दिलेली इनपुट फ्रिक्वेन्सी साईन वेव्हची आणि आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ साईन वेव्ह दोन्ही सेम असेल तर आपण केलेलं प्रॅक्टिकल हे बरोबर आहे. थोडं व्हॅल्यूमध्ये फ्लक्च्युएशन होऊ शकतं.